रोहन एक खूप व्यस्त माणूस होता। तो उशिरापर्यंत काम करत असे आणि नेहमी पैशांचा विचार करत असे। त्याचे आई वडील प्रिया आणि मोहन एका लहान शांत गावात राहत होते। त्यांनी रोहनला खूप प्रेमाने वाढवले होते। त्यांनी खात्री केली की त्याला नेहमी खायला आणि चांगले कपडे मिळतील, जरी याचा अर्थ असा होता की त्यांना स्वतःला त्याशिवाय राहावे लागले। आता रोहनला मोठ्या शहरात चांगली नोकरी होती। तो दर महिन्याला त्यांना पैसे पाठवत असे। त्याला वाटायचे की हे पुरेसे आहे। तो त्यांना क्वचितच फोन करत असे आणि त्याने त्यांना कधीही भेट दिली नाही। एक दिवस तो आजारी पडला आणि त्याला घरी जावे लागले। तो पोहोचताच त्याची आई स्वयंपाकघरात धावली। तिने त्याला त्याच्या बालपणीची आवडती भाजीची सूप बनवली। त्याने तो साधा गरम सूप खाल्ला आणि त्याला खूप आराम मिळाला। रोहनला आठवले की त्यांनी बदल्यात काहीही न मागता त्याची किती वेळा काळजी घेतली होती। त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले, ज्यांचे हात अनेक वर्षांच्या कामामुळे थकले होते। तो घरी आला म्हणूनच त्याच्या आईच्या डोळ्यांत त्याने शांत आनंद पाहिला। त्याने पाठवलेले पैसे हे खरे सुख कधीच खरेदी करू शकले नसते। त्याला जाणवले, मला हळू व्हायला हवे, मला त्यांच्यासाठी वेळ काढायला हवा। खरी संपत्ती म्हणजे फक्त पैसा नाही, ते प्रेम आणि आनंद आहे जे आपण ज्या लोकांनी आपल्याला सर्व काही दिले त्यांच्यासोबत वाटून घेतो। आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की ते प्रत्येक दिवशी आनंदी आहेत आणि त्यांना मौल्यवान वाटत आहे। हा सर्वात मोठा धडा आहे जो आपण शिकू शकतो। खूप उशीर होईपर्यंत वाट पाहू नका। तुमच्या आई वडिलांबद्दल कृतज्ञ राहा आणि तुमचे प्रेम त्यांना आता दाखवा। मराठी रेपो ला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमची आवडती आई वडिलांची आठवण आम्हाला सांगा।